Now, let us start with the topic. As you all know, the states of matter, it is classified as solid state, liquid state and gas state. And now onwards, we will confine our study to solid state only because this is our first chapter. The pictures which are shown below, these are the substances a solid state. Now solids are classified as crystalline solid and amorphous solids. आणि जसे की आपण त्याला ओळखतो, what are crystalline solids? Apparently they have sharp edges, they are granular in nature, they are shiny, and on the other hand amorphous solids, they are powdery, they are soft and they are not shiny. So we basically know that this is the difference between crystalline solids and amorphous solid. But now onwards we will see the detailed study of crystalline and amorphous solids. Now, for the sake of convenience, I have shown some pictures of crystalline solid. Let us start with the crystalline solids. So as you can see in these three figures, crystalline solids, they are granular, they have sharp edges, just shown in this figure. They are shiny in nature. All the crystals, they look very beautiful. They have different colors and enormous number of crystals, they can be observed in our daily life. Now, to have a detailed study of crystalline solids, let us first see the characteristics of crystalline solids. Now let us see the characteristics of crystalline solid. So in the crystalline solid, the constant particles, they are arranged in a regular and periodic manner. एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये जे कॉन्स्टंट पार्टिकल असतात, कॉन्स्टंट पार्टिकलमध्ये की ज्याच्यापासून तो क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतो, त्याचा सगळ्यात छोटा पार्टिकल त्याला आपण कॉन्स्टंट पार्टिकल म्हणतो. तर हे जे कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर आणि पिरियॉडिक मॅनरमध्ये अरेंज्ड असतात. आता रेग्युलर आणि पिरियॉडिक मॅनर म्हणजे काय, तर या फिगरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर समजा हे सगळे ॲटम ए आहेत आणि हे सगळे ॲटम बी आहेत आणि ह्या ॲटम ए आणि ॲटम बी पासून हा पूर्ण क्रिस्टल तयार होतो. तर या ठिकाणी ॲटम ए आणि ॲटम बी याची अरेंजमेंट तुम्हाला कशी वाटते, तर आपलं उत्तर येईल की हे जे अरेंजमेंट आहे ते अगदी सगळीकडे रेग्युलर आहे आणि पिरियडिक आहे. रेग्युलर एकानंतर एक काही ठराविक अंतरावरती सगळीकडे सारखे पसरलेले, आणि पिरियडिक म्हणजे काय की त्याच क्रमाने सगळे कॉन्स्टंट पार्टिकल हे अरेंज्ड आहेत. कोणत्याही ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला इरेग्युलॅरिटी भेटणार नाही. जसे की आपण असेंब्लीमध्ये सुरुवातीला उभे राहतो, अगदी त्याच पद्धतीनं रेग्युलर मॅनरमध्ये हे सगळे कॉन्स्टंट पार्टिकल अरेंज्ड आहेत. तर क्रिस्टलाइन सॉलिड्सचा हा एक अतिशय महत्त्वाचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ही जी ऑर्डरली अरेंजमेंट या ठिकाणी दाखवलेली आहे, इट एक्सटेंड्स ओव्हर अ लॉंग रेंज. अगदी दूरपर्यंत ह्या कॉन्स्टंट पार्टिकलची रेग्युलर अरेंजमेंट असते. तुम्ही कोणत्याही डायरेक्शनमध्ये जर बघितलं तर ही अरेंजमेंट अगदी रेग्युलर अशा प्रकारची आहे. आणि अशा प्रकारच्या रेग्युलॅरिटीमुळे किंवा रिपीटिंग पॅटर्नमुळे आपल्याला अनेक प्रकारचे क्रिस्टल्स भेटतात. या ठिकाणी 3 फिगर्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर हे त्या रिपीटिंग पॅटर्नमुळे तयार झालेले क्रिस्टल्स आहेत. हा पहिला क्रिस्टल ज्याला एक फिक्स असा एक जॉमेट्रिकल शेप आहे. हा दुसरा क्रिस्टल, हे सॉल्टचे क्रिस्टल्स आहेत, सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल्स आहेत. क्युबिक अशा टाईपचा याचा जॉमेट्रिकल शेप आहे. आणि हे शुगरचे क्रिस्टल्स आहेत की जे अगदी खड्यासारखे काही ठराविक असा जॉमेट्रिकल शेप असलेले या ठिकाणी आपल्याला क्रिस्टल्स दाखवलेले आहेत. तर आपण क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये अतिशय महत्त्वाचा भाग बघतो की याच्यामध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी असते, तर रेग्युलर आणि पिरियडिक.
त्यानंतर आपण त्याचे आणखी काही कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी बघूया. आता या क्रिस्टलाइन सॉलिडची दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय, दीज क्रिस्टलाइन सॉलिड्स दे पॉझेस अ शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट अतिशय शार्प असतो. एक एक्झाम्पल जर आपण घेतला सोडियम क्लोराईडचा, तर सोडियम क्लोराईडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे अगदी शार्प आहे, 801 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 799 किंवा 798 वर ते पूर्णपणे मेल्ट होणार नाही. अगदी शार्प 801 डिग्री सेल्सिअसलाच सोडियम क्लोराईड मेल्ट होणार. मग पाण्याचं मेल्टिंग पॉईंट काय, व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर, इट इज ऑल्सो व्हेरी शार्प. वॉटर इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ, करेक्ट, 0 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिस्टलाइन. आता तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक आहे, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे, ते की क्रिस्टलाइन सॉलिड्स दे आर एनआयसोट्रॉपिक इन नेचर. आता हे एनआयसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय, तर क्रिस्टलाइन सॉलिड्सचे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये एक फिजिकल प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणखी एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. तर या फिजिकल प्रॉपर्टीचं जर आपण मेजर घेतलं, जर वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये जर आपण त्याला मेजर केलं, या ठिकाणी दाखवलेलं बघा फिगरमध्ये, हे व्हर्टिकल डायरेक्शन आहे आणि हे डायगोनल डायरेक्शन आहे. तर या दोन डायरेक्शनमध्ये जर आपण या फिजिकल प्रॉपर्टीजला मेजर केलं तर क्रिस्टल तर सेम आहे. तर कोणत्याही डायरेक्शनमध्ये मेजर केलं तर त्याची व्हॅल्यू, या फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे. कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी, याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या सगळ्या डायरेक्शन्समध्ये सारखे आले पाहिजे, कारण की क्रिस्टल तर तोच आहे. पण असं होत नाही. इंटरेस्टिंगली ह्या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आणि या डायगोनल डायरेक्शनमध्ये याच्या व्हॅल्यूज, या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज सेम नाही, डिफरंट येतात. तर आपण डिफरंट डायरेक्शनमध्ये या फिजिकल प्रॉपर्टीला जर आपण मेजर केलं तर त्याच्या व्हॅल्यूज चेंज होतात, त्याचा मॅग्निट्यूड चेंज होतो. आणि यालाच आपण म्हणतो एनआयसोट्रॉपी. एनआयसो म्हणजे व्हॉट इज मीन बाय एनआयसो, नॉट सेम. तर वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये जर आपण या फिजिकल प्रॉपर्टीजला जर मेजर केलं तर याच्या व्हॅल्यूज डिफरंट येतात आणि याच प्रॉपर्टीला, याच कॅरेक्टरिस्टिकला आपण एनआयसोट्रॉपी म्हणतो. आता प्रश्न आहे की असं का होतं, क्रिस्टल तोच आहे, मग याचा फिजिकल प्रॉपर्टी डायरेक्शन सोबत का चेंज होतात. मागे एका मुलांनी प्रश्न विचारलेला होता की हे एनआयसोट्रॉपी हे व्यवस्थित समजत नाही. तर या ठिकाणी तिचं उत्तर आहे की फिजिकल प्रॉपर्टीजच्या वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज डिफरंट काय येतात. तर त्याचा रिझन असा आहे की तुम्ही ऑब्झर्व करा की हे व्हर्टिकल डायरेक्शन आहे, हे व्हर्टिकल डायरेक्शन आहे. तर या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये इथं सगळे ॲटम्स ब्ल्यूनी दाखवलेले आहेत. इथं सगळे ॲटम्स एचे, फॉर एक्झाम्पल सगळे एचे ॲटम्स आहेत आणि इथं फॉर एक्झाम्पल इथं सीचे ॲटम्स आहेत. आणि जर आपण या डायरेक्शनमध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथं जे ॲटम्स आहेत ते एकानंतर एक अल्टरनेट येतात, ए सी ए सी ए सी अशा पद्धतीनं. म्हणजे इथं ॲटम्स सेम आहेत आणि या डायरेक्शनमध्ये जे ॲटम्स आहेत ते अल्टरनेट आहेत. म्हणजे या दोन डायरेक्शनमध्ये त्याची जी कंपोजिशन आहे त्या सबस्टन्सची, ते कंपोजिशन या डायरेक्शनमध्ये डिफरंट येते. कंपोजिशन म्हणण्यापेक्षा आपण त्याला अरेंजमेंट म्हणू. इथं सेम ॲटम्सची अरेंजमेंट आहे आणि या ठिकाणी डिफरंट ॲटम्सची अरेंजमेंट आहे. म्हणजे डायरेक्शन चेंज झाली तर ॲटम्सची अरेंजमेंट चेंज होते. आणि म्हणूनच आपण जर ह्या दोन डायरेक्शनमध्ये जर आपण या फिजिकल प्रॉपर्टी मेजर केल्या, कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आठवा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी, तर त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ह्या डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट येणार. तर क्रिस्टलाइन सबस्टन्सची ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. याच्यावरती प्रश्न
परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर हा पॉईंट अतिशय काळजीपूर्वक तुम्ही वाचावा. अगेन आय रिपीट, द क्रिस्टलाइन सॉलिड्स दे आर anisotropic in nature, which means that they show different value of physical property like refractive index, thermal and electrical conductivity, and these physical properties have different value in different direction. And why this happens? This is due to different arrangement of particles in different direction. This leads to different value of physical property along different directions in the same crystal. Now let us see some examples of this crystalline solid. आपण या क्रिस्टलाइन सॉलिडचे काही एक्झाम्पल बघूया. जर आपण सॉल्ट्सचा जर विचार केला तर सॉल्ट्समध्ये सोडियम क्लोराईड हा एक क्रिस्टलाइन सॉलिड आहे. मेटल्स, याच्यामध्ये मेटल सुद्धा हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे. याचे एक्झाम्पल आहेत सोडियम, गोल्ड आणि कॉपर. दीज आर ऑल्सो क्रिस्टलाइन सॉलिड. And there are some materials such as diamond, graphite and ceramics. These are the example of crystalline solid. And there is one more example, that is ice. तर ice सुद्धा एक crystalline solid आहे. तर हे example crystalline solid से हे तुम्ही लक्षात ठेवावे. या ठिकाणी कॉपर याचा पिक्चर दाखवलेला आहे, मेटलिक सॉलिड आहे. गोल्ड मेटलिक सॉलिड आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ग्रेफाइट दाखवलेलं आहे, तर हे सुद्धा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. सिलिकॉन डायऑक्साइड तुमच्या पुस्तकामध्ये एक असा स्क्वेअर टाईप या ठिकाणी दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे की अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही ते वाचलं तर या ठिकाणी सिलिकॉन डायऑक्साइड हा एक मटेरियल आहे, एक सबस्टन्स आहे, की ज्याचे 3 क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत. क्रिस्टोबेलाइट हा पहिला क्रिस्टलाइन फॉर्म आहे. या ठिकाणी दुसरा दाखवलेला अल्फा क्वार्ट्स आणि तिसरा दाखवलेला बीटा क्वार्ट्स. अरेंजमेंट चेंज झाली की त्याचा क्रिस्टलाइन फॉर्म चेंज होतो. त्याच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा या ठिकाणी क्रिस्टल चेंज झाला की त्याच्या प्रॉपर्टीज पण चेंज होतात. तर या ठिकाणी हे 3 क्रिस्टलाइन सॉलिड्स या ठिकाणी हे 3 फॉर्म्स दाखवलेले आहेत सिलिकॉन डायऑक्साइडचे, ज्याला आपण सिलिका पण म्हणतो. ऑब्झर्व अँड डिस्कस. माझी इच्छा आहे की हे तुम्ही पुस्तकातून वाचाव. तुमच्या सगळ्यांकडे PDF असतील तर याचा थोडासा अभ्यास करून याच्यावरती तुम्ही डिस्कशन करा. नाउ आफ्टर स्टडीइंग सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, let us move on to the next solid that is called as amorphous solid. amorphous हा जो शब्द आहे याचा अर्थ असतो नो फॉर्म, की त्याला ठराविक असा फॉर्म नाही आहे amorphous सॉलिडला. तर याचं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की amorphous सॉलिडमध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्सची जी अरेंजमेंट आहे, या फिगरमध्ये जर तुम्ही बघितला तर रेग्युलर नाही, इररेग्युलर अरेंजमेंट आहे. amorphous solids they have irregular arrangement of constituent particle. तर रँडम मॅनरमध्ये हे सगळे पार्टिकल्स अरेंज्ड असतात. जरी तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर जर दिसत असेल तर हे शॉर्ट रेंज ऑर्डर आहे. लॉंग रेंज ऑर्डर या ठिकाणी अब्सेंट असेल. जर या ठिकाणी एक प्रश्न विचारला की हे तुम्हाला ऑर्डर कशी वाटते, तर तुमचा उत्तर असेल की इट इज अ इररेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल. तर amorphous सॉलिड्सचे अतिशय महत्त्वाचा असा एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट दीज amorphous सॉलिड्स दे डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ते शार्प नसतो. त्यांचा मेल्टिंग पॉईंट शार्प नसतो. जसं क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट अगदी शार्प आहे. जसं की सांगितलं तुम्हाला की सोडियम क्लोराईडचा मेल्टिंग पॉईंट आहे 801, तसं त्या प्रकारे amorphous सॉलिड याला शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. जर आपण एखाद्या amorphous सॉलिडला जर आपण हीट केलं तर अगोदर ते सॉफ्ट होतात आणि आणखी जर इन्क्रीज केलं तर मग ते लिक्विड सारखे
सॉफ्ट होत होत लिक्विड सारखे फ्लो करतात. देअरफॉर दे मेल्ट ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. एका टेम्परेचरच्या रेंजमध्ये ते हळूहळू मेल्ट होतात आणि फ्लो करतात. देअरफॉर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ अमॉर्फस सॉलिड दॅट दे डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. आणि लिक्विड्स प्रमाणेच या सॉलिड ही जी अमॉर्फस सॉलिड्स आहे दे हॅव द ॲबिलिटी टू फ्लो. जसं लिक्विड्स फ्लो करू शकतात तसं अमॉर्फस सॉलिड्समध्ये फ्लो करण्याची ॲबिलिटी आहे, पण त्यांची जी फ्लो आहे ते अतिशय संथ असते. लाईक लिक्विड्स, द अमॉर्फस सॉलिड्स दे हॅव द ॲबिलिटी टू फ्लो व्हेरी स्लोली. अगदी लिक्विड्सप्रमाणे जे अमॉर्फस सॉलिड्स आहेत त्याच्यामध्ये फ्लो करण्याची ॲबिलिटी आहे, बट दे फ्लो व्हेरी स्लोली. अतिशय संथ गतीने ते फ्लो करतात. आणि म्हणूनच त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते लिक्विड्स सोबत रिझेंबल करतात. म्हणून आपण त्याला सुपर कूल्ड लिक्विड सुद्धा म्हणतो आपण त्यांना सुपर कूल्ड लिक्विड्स म्हणतो अमॉर्फस सॉलिड्सला. किंवा आपण त्याला स्युडो सॉलिड सुद्धा म्हणतो. स्युडो म्हणजे फॉल्स. ते सॉलिड्स आहेत पण ते फॉल्स सॉलिड्स आहेत. देअरफॉर these solids they have the ability to flow very slowly, due to which they are also called as false solid, pseudo solids, or they are also called as super cooled liquids. कारण की त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते थोड्या प्रमाणात लिक्विड्सला रिझेंबल करतात. जर तुम्ही खिडक्यांचे काच जर बघितले तर त्याच्या बॉटमला थोडे जाड असतात, कारण की त्यांचा जो मटेरियल आहे ते फ्लो करून थोडंसं खालच्या बाजूला येतो लिक्विड सारखं. पुढची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अमॉर्फस सॉलिड्सची काय, दॅट दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे अनआयसोट्रॉपिक आहेत, अमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक आहेत. आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय, तर आत्ता सांगितल्याप्रमाणे की जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत सॉलिड्सचे, फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. जर आपण त्याला मेजर केलं वेगवेगळ्या डायरेक्शन्समधून, या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये, तर सगळीकडून त्याची जी व्हॅल्यू असेल ते सेम असेल. आयसो म्हणजे सेम. तर कोणत्याही डायरेक्शनमध्ये जर आपण या फिजिकल प्रॉपर्टीला जर ऑब्झर्व केलं तर याची व्हॅल्यू सेम येणार. काय रिझन आहे, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज डिफरंट डायरेक्शनमध्ये डिफरंट होत्या, पण अमॉर्फस सॉलिड्समध्ये ह्या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहेत ते सगळीकडून सेम असतात. काय रिझन आहे, याच्यावर विचार करता येईल का. तर त्याचा रिझन असा आहे की जर एखाद्या अमॉर्फस सॉलिडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक डायरेक्शनमध्ये जी अरेंजमेंट आहे ते इरेग्युलर आहे. या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये कॉन्स्टंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे ते इरेग्युलर आहे. आणि म्हणून सगळीकडून ती जी अरेंजमेंट आहे ते इरेग्युलर जरी असली तरी सगळीकडून ते तुम्हाला सारखीच वाटणार. येथून इरेग्युलर आहे, येथून इरेग्युलर आहे, येथून इरेग्युलर आहे. आणि म्हणून सगळीकडून सेम कंपोजिशन असल्या कारणाने, सगळ्या डायरेक्शनमधून सेम कंपोजिशन असल्या कारणाने कोणत्याही डायरेक्शनमधून जर तुम्ही त्या फिजिकल प्रॉपर्टीला ऑब्झर्व केलं, कोणत्या फिजिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कोणत्याही डायरेक्शनमधून जर तुम्ही या फिजिकल प्रॉपर्टीला मेजर केलं तर सगळीकडून ते सारख्या प्रमाणात इरेग्युलर असल्या कारणाने त्याच्या व्हॅल्यूज सेम येतात. देअरफॉर these properties are independent of direction. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत हे डायरेक्शनला इंडिपेंडेंट असतात, म्हणजे डायरेक्शनवर डिपेंड करत नाही. क्रिस्टलाइन सॉलिड्सच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत ते डायरेक्शनवर डिपेंड करतात आणि अमॉर्फस सॉलिड्सच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहे ते डायरेक्शनवर डिपेंड करत नाही. या ठिकाणी या स्लाइडमध्ये काही अमॉर्फस सॉलिड्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लास, प्लास्टिक, रबर,
टार आणि मेटॅलिक ग्लास आणि आणखी असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. तर हे काही एक्झाम्पल आहेत ॲमॉर्फस सॉलिडचे. याच्यामध्ये खास बात अशी आहे की हे सगळे एक्झाम्पल जे सांगितलेले आहेत त्याला शार्प मेल्टिंग पॉईंट नाही. जर तुम्ही त्याला हीट केलं तर अगोदर ते सॉफ्ट होतात आणि मग त्यानंतर ते फ्लो करायला चालू होतात, जस्ट लाईक लिक्विड. आता या ठिकाणी पुस्तकामध्ये एक तुमच्या मेंदूला खाद्य म्हणून ब्रेन पॉवर तुम्ही वापरायची आहे. या ठिकाणी पार्टिकल्सची अरेंजमेंट दाखवलेली आहे. आपल्याला ओळखायचं आहे की क्रिस्टलाइन कोणतं आणि ॲमॉर्फस कोणतं. स्टार्ट करा. पहिली अरेंजमेंट ज्याला आपण म्हणूया ए आणि हे दुसरी अरेंजमेंट ज्याला आपण म्हणूया बी. या ठिकाणी तुम्हाला अरेंजमेंट कशी वाटते? सगळे ग्रीन बॉल्स, रेड बॉल्स, ग्रीन बॉल्स, रेड बॉल्स, ग्रीन बॉल्स, रेड बॉल्स, अगेन ग्रीन बॉल्स. लॉन्ग रेंज ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर या ठिकाणी ऑर्डरली अरेंजमेंट वाटते, मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तर या ठिकाणी जर ऑर्डरली अरेंजमेंट असेल, लॉंग रेंज ऑर्डरली अरेंजमेंट जर असेल तर त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, क्रिस्टलाइन. आणि या फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ग्रीन, रेड, ग्रीन अशा प्रकारे आहे. पण बॉन्ड्सचे डायरेक्शन्स, त्याचं स्ट्रक्चर तो बदलत जातो. तर या ठिकाणी ओव्हरऑल जर तुम्ही त्याला पाहिलं तर ही अरेंजमेंट रेग्युलर टाईपची नाही, हे इरेग्युलर अरेंजमेंट आहे कॉन्स्टंट पार्टिकलची. सो दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हॉट? अगेन करेक्ट, इट इज ॲमॉर्फस. आता या ठिकाणी आणखी एक बॉक्स दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, पहा तुम्ही. तर कोणताही सिंगल क्रिस्टलला जर तुम्ही ऑब्झर्व केलं, क्रिस्टल म्हणजे काय? ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल, त्याच्यापासून क्रिस्टल तयार होतो. तर एखाद्या सिंगल क्रिस्टलमध्ये जे पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे ते रेग्युलर टाईपची असते. एका क्रिस्टलमध्ये सगळे पार्टिकल्स रेग्युलर मॅनरमध्ये अरेंज्ड असतात. एखाद्या क्रिस्टलमध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट रेग्युलर टाईपची असते सिंगल क्रिस्टलमध्ये. पण तुमचा जो क्रिस्टलाइन सॉलिड तयार होतो त्याच्यामध्ये सिंगल क्रिस्टल नाही. एखादा क्रिस्टलाइन सॉलिड अनेक हजारो क्रिस्टलपासून तयार झालेला असतो, हजारो क्रिस्टल्सपासून. तर तो पॉलिक्रिस्टलाइन असतो. तर वेगवेगळ्या डायरेक्शन्समधून, वेगवेगळ्या ओरिएंटेशनमधून हे अनेक क्रिस्टल, जसं की या ठिकाणी दाखवलेलं आहे, तर वेगवेगळे जे क्रिस्टल्स आहेत, हजारो क्रिस्टल्स, रेग्युलर अरेंजमेंट असणारे हजारो क्रिस्टल्स एकत्र येतात आणि एक खडा तयार करतात, जे तुम्हाला डोळ्याने दिसतं. क्रिस्टल्स खूप लहान असतात, पण हजारो क्रिस्टल्स वेगवेगळ्या ओरिएंटेशनमधून एकत्र येतात आणि एक मोठा खडा तयार करतात, जे तुम्हाला डोळ्याने दिसतं. तर एका फिक्स ज्योमेट्रिकल पॅटर्नमध्ये ते तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड दिसतो आणि म्हणून त्याला शार्प एजेस असतात. पण सिंगल क्रिस्टलपासून तयार होणारे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत ते रेअर आहेत. फक्त एकच क्रिस्टल आहे जो सिंगल क्रिस्टलपासून तयार होतो. एकच क्रिस्टलाइन सॉलिड आहे जो सिंगल क्रिस्टलपासून तयार होतो आणि तो आहे डायमंड. बाकी मॅक्झिमम जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत दे आर पॉलिक्रिस्टलाइन इन नेचर. तर आजचा हा जो टॉपिक आहे, जे एक शॉर्ट टॉपिक आहे, या ठिकाणी कंप्लीट होत आहे. याच्यानंतरचं टॉपिक आपण लवकरच रिलीज करू. या टॉपिकवर असलेले तुम्हाला जे प्रश्न असतील ते आपल्या ग्रुपवर तुम्ही अगदी बिनदिक्कतपणे विचारू शकता. त्याच्या सगळ्याच आस्पेक्ट्सवर आपण चर्चा करू शकतो. तुम्ही पण हा चॅप्टर थोडं प्रिपरेशन केलं असेल, तुम्हाला याचा इंट्रोडक्शन आणि याचा पुढचा पार्टही माहीत असेल. त्याच्याबद्दल तुमच्याकडे जे काही इन्फॉर्मेशन असेल ते माझ्यापर्यंत पोचवा.
तो चॅप्टर घेत असताना त्या गोष्टींवर, डिफिकल्टीजवर आपण थोडं डिटेलमध्ये या ठिकाणी एक्सप्लेनेशन देऊ शकतो, त्याच्यावरती चर्चा करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याची तयारी करता येईल. सॉलिड्स हा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. थोडी मेहनत केली तर अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला ते कळेल. काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता. ओके.